Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शरदचंद्र पवार आरोग्य रथाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। शरदचंद्र पवार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी स्वतः निलेश लंके आहेत। सर, काय सांगाल, काय नेमकं या आरोग्य रथामधून अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत? आत्ताचा काळ असा आहे की आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीपुढे एक समस्या असते की आपण आपल्या मतदारसंघातील डेव्हलपमेंट केली पाहिजे, पण त्याबरोबरीने आता आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। त्याचाच एक छोटा प्रयोग म्हणून आम्ही कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्यातून 33,000 लोकांना उपचार दिला। आज सुद्धा हा एक छोटा प्रयोग आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य रथ हा या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतो, त्या आरोग्य रथामध्ये डोळ्याची तपासणी केली जाणार आहे। डोळ्याची तपासणी करून त्याला जो चष्मा लागतो तो चष्मा दिला जाणार आहे। मोतीबिंदू निघलं तर त्याचं 2 दिवसात ऑपरेशन करून दिलं जाईल। याच आरोग्य रथामध्ये ईसीजी मशीन सुद्धा लावलेली आहे। ईसीजी त्याचा चेक केला जाईल। अजून त्याच्या इतर तपासण्या पण केल्या जातील। म्हणजे हॉस्पिटलच आहे, हे फिरतं हॉस्पिटल आहे। म्हणजे प्रत्येक गावात जाणार, वाडी वस्तीवर जाणार आणि हे हॉस्पिटल आमचं आरोग्याचं काम करणार। हे किती मतदारसंघ गाडीमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे। किती मतदारसंघामध्ये फिरणार आहे आणि किती लोकांच्या तपासण्या ही गाडी एक ट्रायल बेसवर आता आम्ही एक आणली। या गाड्या अशा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यात एक गाडी आणण्याचा आमचा मनोदय आहे। आम्ही दुसरी सुद्धा एक गाडी आणतोय की मॅमोग्राफी चेकअप, म्हणजे कॅन्सरची तपासणी एकदम चांगल्या हाय क्वालिटीच्या मशीनद्वारे आपण कॅन्सर तपासणी करण्यासाठी सुद्धा एक मशीन आपण लवकरात लवकर आणतो। ती सुद्धा अशी मोठ्या प्रमाणात मोठी गाडी ती सुद्धा आणतोय आपण। आरोग्याच्या बाबतीत काम केलं पाहिजे। जर एखाद्या महिलेचा लवकर ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली आणि त्याचा डिटेक्ट झालं तर जीव वाचू शकतो आपण। अशा अनेक आहे। डोळ्यांच्या बाबतीत आपण वाडी वस्तीवर जर गेलो तर अशा अनेक लोक आहेत 4-4 वर्षापूर्वी डोळे चेक केले, चष्मा लावला, चष्म्याची काच तुटलेली, कुठेतरी दोरी बांधलेली, पण त्याला चष्मा बदलावतात। चष्मा दिवसेंदिवस बदलत राहतो नंबर, पण कोणी लक्ष देत नाही। ते भोळे भाबडे लोक बिचारे तसंच चष्मा घालतात, कुठेतरी कोपऱ्याला दांडी तुटली तर तार टाकतात। त्यामुळे या लोकांची सुखसुविधा यांना दिल्या पाहिजे, आरोग्याच्या तपासण्या केल्या पाहिजे। हे आपलं काम आहे, हे केलं पाहिजे। साहेब, आरोग्यविषयी तुमचं काम जे आहे ते चांगलं आहे। सामाजिक कामांमध्ये देखील तुम्ही अग्रेसर आहात। राजकीय विषयाकडे विधानसभा निवडणुका येत आहेत। नगर दक्षिणची परिस्थिती काय राहील? नगर दक्षिणची मी सांगत नाही, नगर जिल्ह्याची सांगतो। नगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे आमदार निवडून येणार। इच्छुकांची संख्या आज गोविंदबागेमध्ये पाहायला मिळते। बरेचसे तुमच्या भागातले कार्यकर्ते आज साहेबांना भेटून गेलेले आहेत। इच्छुक असणार ना, जिथं चांगला प्रवाह दिसतो ना, चलती का नाम गाडी, म्हणजे चालत्या गाडीत लोक बसायचा प्रयत्न करतात। आता ते महाविकास आघाडीचा रथ कसा आहे, एकदम चालताय ना। कारण पवार साहेब असो, उद्धव साहेब ठाकरे असो, या लोकांबद्दल एक समाजामध्ये वेगळी क्रेज, वेगळं लोकांना आत्मीयता आहे। कारण हे शेतकऱ्यांचे नेते आहेत ना हो। आदरणीय पवार साहेबांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी एकाच टायमाला केली। शेतकऱ्यात जाणं असणार नेता आहे ना, त्यांच्या पार्टीत त्यांच्या पक्षात इच्छुकांची गर्दी गोळा नाही व्हायची, मग पुढे राहणे बुडत्या जातात लोक बसतात का? महाविकास आघाडीची सत्ता येईल असं तुम्ही म्हणताय, पण महायुतीकडून देखील जोरदार प्रचार केला जातो। एकीकडे लाडकी बहीण योजना आहे, वीज माफीचं बोललं जात आहे। याशिवाय शिक्षणाची सुविधा जी आहे ती महिलांसाठी मोफत केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे। एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या जाहिरातबाजी केली जाते असं वाटतं का? हे सगळ्या लोकांना माहिती आहे। निवडणुकीसाठी नेमकं काय, तिकडे संजय गांधी निराधारच्या वर्षाचं पेन्शन थांबलेले आहे, त्याचे पैसे द्या ना। त्या लोकांचं काय नाही, सगळं निवडणुकीसाठी लोकांना सगळं माहिती आहे। लोकसभेच्या निवडणुकीला तर म्हणलेलं मोठं चित्र आहे, लय देशाला अमुकची गरज आहे, तमुक झालं ना, काय राज्यात झाला बदल, 31 जागा निवडून आल्या। तरी आमची शिंदे साहेबांची जागा, पिपाणीची जागा गेली, त्या पिपाणीमुळे जागा गेली। आमच्या अमोल कीर्तिकरांची जागा 45 मतांनी गेली। म्हणजे वन साइड बहुमत लोकसभेचं इकडे राज्यात मिळाले। महाविकास आघाडीला हेच चित्र राहणार आहे विधानसभेला, त्याच्यापेक्षा वेगळं काय। आज काल परवाचा मी एक्झिट पोल बघितला, 180 ते 185 जागा दाखवल्या। एक्झिट पोलवरून अजितदादांच्या गटाला अगदी 10 ते 12 जागा दाखवत आहेत। दादांची खरंच चूक झाली पवार साहेबांना सोडून? तुम्हाला काय वाटतं?
शेवट प्रत्येकाला राजकारणामध्ये एक निर्णय घेण्याची प्रत्येक जण निर्णय घेऊ शकतो. म्हणजे त्याला स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचं. त्यामुळे कोणाचा निर्णय योग्य अयोग्य आपल्यासारख्याने सांगणं योग्य नाही ना. तुम्ही का आता माझ्या समोर आलेत, माझी बाईट घेताय, तुमचा निर्णय योग्य काय अयोग्य मी सांगायचं का? ज्याला त्याचा अधिकार असतो. माजी खासदारांची भेट होती का तुमची, काय नाही? निलेश लंके ही व्यक्ती अशी, एखाद्याशी पंगा घेतला ना परत हात मिळवणी करीत नसतो. खूप खूप धन्यवाद. हे होते निलेश लंके. एखाद्या विरोधकाशी पंगा घेतला तर परत हात मिळवणी करत नसतात, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. कॅमेऱ्यात तेजस, मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.